5 तारखेला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 70 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत आणि त्या संदर्भातला फलोदी सट्टा बाजारचा रिपोर्ट आणि त्याच्यावरचा व्हिडिओ आपण 2-3 दिवसापूर्वीच बघितला. आज सकाळी देखील मी त्यांच्याशी बोललो. फार काही विशेष फरक पडलेला नाहीये. त्या याच्यामध्ये 2-3 जागांचाच फरक पडलाय. पण त्यांचं देखील हेच म्हणणं आहे, जे बहुतांश राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, की काँग्रेस जितक्या जागा घेईल तेवढा फायदा भाजपला होणार आहे आणि आम आदमी पार्टी आपचं अरविंद केजरीवाल यांचं नुकसान होणार आहे. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ हा, जे आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे, हेडिंग आहे की दिल्लीमध्ये कयामत की रात. खरोखर हे 2 दिवस, म्हणजे 2 दिवस म्हणण्यापेक्षा या 2 रात्री, ही 2 रात्र जे आहेत आजची आणि उद्याची, ही म्हणजे दिल्लीकरांसाठी, दिल्लीच्या राजकारण्यांसाठी, प्रामुख्याने आप म्हणजे आम आदमी पार्टी केजरीवाल आणि भारतीय जनता पक्षासाठी कयामतची रात ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकतेला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्येच आपण फलोदी सट्टा बाजारचे जे कल आले होते हाती दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात, त्याबाबत आपण चर्चा केली. आज सकाळी देखील मी त्यांच्याशी बोलले. फार काही विशेष फरक पडलेला नाहीये, पण अर्थसंकल्प आल्यानंतरचा जो माहोल बदललेला आहे, त्याच्यानी जर का आज, उद्या आणि कालचा जो दिवस गेला, त्याच्यानी जर का सगळं टेबल टर्न झालं असेल, तर मात्र आम आदमी पार्टीला फार मोठा धक्का सहन करावा लागेल, असं आज त्यांनी मला सांगितलंय. 3 महत्वाच्या गोष्टी त्यांनी आज मला सांगितल्या आणि त्या अशा आहेत की जे एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं, ती मुस्लिम बहुल जागा ज्या आहेत त्या, दुसरं काँग्रेस किती मतं खातं ते, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक समाज, दलित बहुल समाज जिथे ज्या जागा आहेत त्या, आणि अर्थसंकल्प जो आता आलाय तो, त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती फरक पडला. आणि जर का ते एनकॅश करायला भारतीय जनता पक्ष सफल झाला, तर मात्र आश्चर्यजनक, धक्कादायक निकाल लागू शकतात, जे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असतील. त्यामुळे ज्या महत्वाच्या जागा आहेत, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्या जवळपास 12 जागा आहेत, त्यातल्या 6 ज्या जागा आहेत मुस्लिम बहुल, ज्या मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं ते 38 ते 45% मध्ये होतात, त्या जागांमध्ये काय होतं ते, आणि उरलेल्या ज्या 6 जागा आहेत, ज्या 22 ते 26% मुस्लिम बहुल मतदार आहेत, तिथे त्या जागांवरती जो निर्णय ठरणार आहे, तसाच निर्णय जवळपास 12 ते 14 जागा अशा आहेत. उदाहरणार्थ सेंट्रल दिल्लीतल्या काही जागा आहेत, गोविंदपुरीची जागा आहे, संगम विहारची जागा आहे, जिथे दलित बहुल मतदार आहे, आणि त्या जागांवरती वाल्मिक समाजाला दिलेला कालचा आणि परवाचा जो रिस्पॉन्स आहे वाल्मिक समाजाने दिलेला भाजपसाठी तो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेले 6 ते 7 दिवस आज मला त्यांनी असं सांगितलं की अमित शहा यांनी त्यांची जे नेहमीचा जो फंडा ज्याला म्हणता येईल, राजकीय फंडा, साम दाम दंड भेद, तो जो वापरायला सुरुवात केलेली आहे, तो जर का त्याच गतीने आणि त्याच जोराने चालला, तर मात्र दिल्ली विधानसभेला ज्या 5 तारखेच्या निवडणुका होत आहेत, त्यांचा जो निकाल 8 तारखेला लागेल, तो अत्यंत धक्कादायक असेल. याचं कारण असं आहे, त्यांनी जे मला सांगितलं, आज मी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांशी देखील बोललो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम आदमी पार्टीचे एक महत्वाचे नेते आहेत. अर्थात ते दिल्लीतले नाही आहेत, इकडचे आहेत, महाराष्ट्रातले, पण ते आता तिकडे गेलेले आहेत. त्यांच्याशी देखील बोललो. त्यांनीही मला तेच सांगितलं की राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी काही महत्वाचे जे मतदारसंघ आहेत, जिथे ते निवडून येऊ शकतात, अशाच काही मतदारसंघांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, जिथे आम्ही मागच्या वेळेला निवडून आलो होतो. तिथे जर का काँग्रेसने जास्त मतं घेतली, तर तो फटका पूर्णपणे आम्हाला पडणार आहे, आणि त्या मतदारसंघांमध्ये आश्चर्यकारक निकाल लागू शकतात. याचं कारण असं आहे, 2020 मध्ये 17 ते 18 जागा अशा होत्या ज्यांच्यामधला डिफरन्स जो होता विनिंग कॅन्डिडेट आणि हरलेल्या कॅन्डिडेट मधला, तो जेमतेम
10,000च्या खालचा आणि 5 ते 5,500च्या वरचा, म्हणजे 5 ते 5,500 आणि 10,000च्या मधल्या फरकांनी जवळपास 17 ते 18 जागा निवडून आलेल्या आहेत 2020च्या निवडणुकांमध्ये. आणि तिथे जर का काँग्रेसचे राहुल गांधी आणखीन प्रियांकाजींचं करिश्मा चालला तर तिथे फार मोठ्या प्रमाणावरती फटका हा आपला बसेल. काँग्रेसच्या जागा त्या ठिकाणी निवडून येतील की नाही हे आपल्याला निवडणुकीच्या दिवशी कळेलच, आपलं माफ करा, निकालांच्या दिवशी कळेलच. पण भारतीय जनता पक्ष तिथे त्या मतांचा जो डिफरन्स पडेल आप आणि काँग्रेसनी खाल्लेल्या मतांमुळे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्या जागांवरती फायदा होऊ शकेल असं आज मला या आपच्या नेत्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांशी मी बोललो त्यांनी देखील मला हेच सांगितलं की जवळपास 35 ते 38 जागा अशा आहेत जिथे अत्यंत जोरात, ज्याला काटेकी टक्कर म्हणता येईल अशी जोरदार लढत होणार आहे. याचं कारण असं आहे, जेमतेम 7 ते 9,000 मतं अशी असतील की ती जर का काँग्रेसनी घेतली, ती काँग्रेसकडे वळली तर त्या जवळपास 35 ते 38 जागांवरती फरक पडेल असा भारतीय जनता पक्षाचा नेता मला म्हणाला. आणि याचं कारण असं आहे की काही ठराविक मतदारसंघ आहेत जिथे काँग्रेसला मतदान झालं तरी चालेल पण ते आपकडे जाता कामा नये अशी स्ट्रॅटेजी गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे चाणक्य ज्यांना समजलं जातं त्यांनी आखलेली आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं की आरएसएस गेले जवळपास 2.5 ते 3 महिने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल बघितल्यानंतर आरएसएस तिकडे जोरदारपणे गेले 2.5 ते 3 महिने कामाला लागलेले. आणि त्यामुळे हे जे महत्वाचे मतदारसंघ आहेत, हे 35 ते 38 मतदारसंघ, त्यातले काही मतदारसंघ जे आहेत ते दलित बहुल आहेत, ते 12 ते 14 मतदारसंघ आहेत. या ठिकाणी जर का फरक पडला आणि मागच्या वेळेला 2020ला जे 4.26% मतदान काँग्रेसला झालं होतं ते जर का 8% पुढे आणि जवळपास 10 ते 11% जर का गेलं तर भारतीय जनता पक्ष हा थेट 48 ते 50च्या जागांपर्यंत जाऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं. आणि जर का काँग्रेसचं मतदान मागच्या वेळेला 2020ला जे 4.26% होतं ते जेमतेम 6-6.5% गेलं तर मात्र काटेकी टक्कर एकूण जागांमध्ये होईल आणि 38 ते 40 जागा आप घेऊ शकेल आणि 35 ते 36, 35 ते 37, 34 ते 35 अशा जागा भारतीय जनता पक्ष घेऊ शकेल असं एकंदरीत कॅल्क्युलेशन आज मला या भारतीय जनता पक्षाचे जे दिल्लीतले नेते आहेत त्यांनी मला सांगितलं. आणि आपच्या ज्या नेत्यांशी मी बोललो होतो त्यांनी मला मी मगाशी जे सांगितलं ते कॅल्क्युलेशन सांगितलं. अर्थात ते महाराष्ट्रातले आहेत पण ते गेले एक जवळपास महिना सव्वा महिना दिल्लीमध्ये आहेत या निवडणुकीच्या संदर्भात. त्या दोघांशी मी देखील बोललो आणि सकाळी मी तुम्हाला मगाशी जे सांगितले त्याप्रमाणे फरोदी सट्टा बाजार मधले माझे जे सोर्सेस आहेत त्यांच्याशी देखील बोललो. या सर्वांचं मत एकच पडलं की भारतीय जनता पक्षाच्या जागा किती वाढणार, आपच्या जागा किती कमी होणार हे पूर्णपणे काँग्रेसचा पत्ता किती चालतोय त्याच्यावरती अवलंबून असेल. आणि याची महत्वाची कारणं अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टी परवा जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे प्रामुख्याने काही मतदारसंघ असे आहेत, नवी दिल्ली म्हणा किंवा बाकीचे जे त्या ठिकाणचा जो मतदार वर्ग आहे, जो मतदार राजा आहे त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती या अर्थसंकल्पाचा परिणाम झालेला आहे. आणि अर्थसंकल्प जाहीर झालेल्या दिवसापासून आज म्हणजे आता 2 दिवस झाले आणि उरलेले उद्याचा दिवस, हे जे 3-4 दिवस त्यांना मिळालेले आहेत भारतीय जनता पक्षाला, प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना हा अर्थसंकल्प पूर्णपणे त्या मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आरएसएसच्या पद्धतीने गेले 3 दिवस जोरदारपणे चालू आहे. आणि म्हणूनच काँग्रेस किती मतं घेतं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा करिश्मा त्या प्रामुख्याने मतदारसंघांमध्ये जे त्यांनी निवडलेले, काँग्रेसनी निवडलेले मतदारसंघ आहेत तिथे कितपत चालतो, कारण ते पूर्णच्या पूर्ण 70 मतदारसंघांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं नाहीये. त्यांनी जेमतेम 16 ते 18 मतदारसंघ निवडलेले आहेत काँग्रेसच्या धुरीणांनी, की जिथे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे
की ज्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकतो किंवा किमान दुसऱ्या नंबरला तरी राहू शकतो. आणि हीच गंमत, हीच स्ट्रॅटेजी मी ज्या भाजपच्या नेत्यांशी बोललो त्यांनी मला सांगितलं की संदीप दीक्षित जिथनं उभे आहेत, प्रवेश शर्मा, संदीप दीक्षित आणि अरविंद केजरीवाल, तो जो मतदारसंघ आहे नवी दिल्लीचा, तिथे देखील जर संदीप शर्मांचा करिश्मा चालला तर संदीप शर्मा निवडून येऊ शकतात, 3 नंबरला नाही, निवडून येऊ शकतात आणि अरविंद केजरीवाल 3 नंबरला जातील. आणि मग जी लढत होईल ती संदीप दीक्षित आणि प्रवेश शर्मा यांच्यामध्ये होईल, असं त्यांनी मला आज म्हणजे ज्या कॉन्फिडन्सनी सांगितलं ते ऐकून मलाही थोडासा धक्काच बसला होता. पण त्यांनी मला सांगितलं की अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मतदारसंघात पण आहेच, पण प्रामुख्याने दिल्लीमध्ये देखील एक वेगळी सुप्त नाराजीची लाट आहे. आणि याचं कारण असं, जो अरविंद केजरीवाल, जो पक्ष 2 टर्मपूर्वी झाडू घेऊन हातात उतरला होता, त्याची निशाणी देखील झाडू आहे, तो झाडू घेतलेले अरविंद केजरीवाल आज शीशमहलमध्ये राहायला गेलेले. जेव्हा झाडू घेऊन ते होते तेव्हा ते तिकडच्या प्रामुख्याने जो निम्न मध्यमवर्गीय आहे त्यांना ते आपल्यातले वाटत होते, मध्यमवर्गीयांना ते आपल्यातले वाटत होते. आणि कमाल म्हणजे तरुणांमध्ये आणि उच्चवर्णीयांमध्ये, म्हणजे उच्चवर्णीयांमध्ये म्हणण्यापेक्षा उच्चवर्गीयांमध्ये देखील त्यांची त्यावेळेला जी क्रेज होती ती शीशमहलमुळे, जे मनीष सिसोदियांना जे दारूबंदीचे मंत्री होते त्यांनी जे आपण ज्याला म्हणता येईल की जे दारूच्या गुत्त्यांवरून आणि दारूच्या संदर्भातले जे निर्णय घेतले गेले त्याच्यावरून ते जेलमध्ये गेले, हे जे 2-3 फटके आपला पडलेले आहेत ते मतदानामध्ये कितपत उतरतात हे बघणं अत्यंत रोचक आणि अत्यंत रंजक ठरणार आहेत. आणि आपचे जे नेते माझ्याशी बोलले त्यांनी देखील मला ते सांगितलं की एक सुप्त लाट आहे, हे आम्ही देखील कबूल करतो, आम्ही देखील मान्य करतो, पण तरी देखील आम्हाला असं वाटतं की आमचा जो प्रचार चाललेला आहे की एकाधिकारशाही भाजपची चालू आहे, दमदाटी भाजपची चालू आहे, निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप काम करते, हे जर का मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही सफल झालो तर आमच्या जागा मागच्या वेळेसारख्या 62 येणार नाही, हे आपनी मान्य केलेलं आहे, पण सत्ता मात्र नक्की मिळेल आम्हाला, असं आज ते मला सांगत होते. येणाऱ्या आजचा आणि उद्याचा दिवस, म्हणजे आजचा दिवस आता गेलाच, आजची रात्र, उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र, जे मी म्हणालोय तसं कयामत की रात आहे. 5 तारखेला मतदान होईल आणि 8 तारखेला त्याचे निकाल लागतील. तोपर्यंत काय काय होतंय ते आपण बघणारच आहोत. निवडणुकीच्या नंतर देखील, म्हणजे 5 तारखेनंतर देखील मला ज्या पद्धतीने माझे सोर्सेस दिल्लीमधले आणि फलोदी सट्टा बाजारमधले जे मला इनपुट्स देतील त्याच्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवू. अर्थात तो काही एक्झिट पोल वगैरे असं काही असणार नाही, पण एक साधारण कल कुठल्या बाजूनी गेलेला आहे. कारण आता असं झालेलं आहे, कुठल्याही प्रकारचे एक्झिट पोल म्हणा किंवा ओपिनियन पोल महाराष्ट्राच्या निवडणुकांनी आणि हरियाणामधल्या निवडणुकांनी म्हणजे सर्व राजकीय विश्लेषकांना आणि युट्यूबर्सना तोंडावर आपटायचंच ठरवलेलं आहे मतदारांनी. त्यामुळे तसं काही एक्झिट पोल वगैरे असं काही मी देणार नाहीये, पण साधारण कल कुठल्या बाजूने झुकलेला असू शकतो हे तिकडचे ग्राउंड रिपोर्ट्स जे आपल्याला येतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.